4 ते 5 तास होत आले तरी या सफाई कामगारांसाठी एकही सरकारचा प्रतिनिधी चर्चा करण्यासाठी येत नाही आहेत। त्यामुळे शहरातला कचरा उचलला गेलेला नाही। एकीकडे यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता नवीन ठेकेदार काढला जातो आणि यांना कुठल्याही प्रकारचं विचारलं जात नाही यांच्या पगाराचं काय होणार, यांना पुढे कायमस्वरूपी करणार की नवीन ठेकेदारांना कामावर ठेवणार की नाही, हीच भीती या कर्मचाऱ्यांना आहे। परंतु यांच्या पाठीमागे बहुजन विकास आघाडी ठामपणे उभी आहे। आज बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक जे एच प्रभागातले आहेत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत। आज दुपारी 12 वाजता आयुक्तांसोबत हे सर्व नगरसेवक आणि कामगारांची बैठक होणार आहे। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे, भाजपच्या पायाखालची वाळू सरकते आहे का? भाजपने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ, मग हाच तुमचा न्याय आहे का? आता जर ह्या कामगारांच्या पोटावर उद्या जर लात मारली गेली किंवा यांच्या नोकऱ्या गेल्या त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे कामगार कमालीचे संतापलेले आहे। शहरातला कचरा उचलला जात नाही। आयुक्त महोदय, उपायुक्त महोदय, सरकारचं कोणीही प्रतिनिधी उत्तर द्यायला तयार आहे। त्यामुळे काय होणार हे प्रश्न आता पाहावं लागणार आहे। या संपूर्ण आंदोलनात ज्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भेट दिली त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। आम्ही नेहमी कामगारांच्या बाजूने जाणार आहोत। सफाई कामगार असतील तर गावात स्वच्छता राहील, आरोग्य राहील आणि गावातली रोगराई संपून जाईल। जर सफाई कामगार असंतोष असेल तर गावं नेहमी समाधानकारक काम राहणार नाही। म्हणून आम्ही नेहमी कर्मचाऱ्यांच्या बाजूने राहू। आता जो नवीन या पद्धतीने जे मुंबईच्या लोकांना ठेका देऊन जे काम करायला लावलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो। कारण महापौरातून बसायला आता 10-12 दिवस राहिलेले आहेत। अशा वेळेस जरी स्वतःकडे अधिकार काढून घेणं, ह्यालाच मी तर नक्षलवादी जी म्हणतो, शहरी नक्षलवादी तेच प्रकार आहे। कुठलंही चांगलं काम करून द्यायचं नाही, चांगल्या कामांना मी विघ्न आणायचं असा प्रकार चालू आहे। म्हणून आम्ही निवडून आलेले सगळे नगरसेवक ह्या दृष्टीने बघणार की कर्मचाऱ्यांच्या बाजूने राहणार आणि जे काय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचं होईल ते आम्ही त्याकडेच लक्ष घालणार। सफाई कामगारांच्या बरोबर आम्ही आहोत आणि त्यांचा जो न्याय आहे हक्काने तो आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज 16 तारखेला रिझल्ट झाला आणि 19 तारखेला ठेका बदलला गेला, हे महत्त्वाचं आहे। हे याच्यात कोणाचं राजकारण आहे हेच आता कळत नाही। कारण आज महापौर उद्या बसेल किंवा 10 किंवा 15 तोपर्यंत ठेका बदलण्याची गरज नव्हती। तोपर्यंत जुन्या ठेकेदारामार्फतच ठेका चालवायला पाहिजे होता। 13 तारखेला हे लोक आप्पाकडे गेले होते आणि आप्पाला आयुक्तांनी सांगितलं की मला काहीच माहिती नाही। मग 19 तारखेला कसं सही केली? म्हणजे आज सर्वचे सर्व ह्या लोकांना मी आप्पांकडे परत घेऊन जाणार आहोत आणि यांना न्याय मिळवून देण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार। आताच्या परिस्थितीमध्ये महापालिका आपण बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व स्थापन केलेलं आहे आणि ते समोरच्या विरोधी पक्षाला ते पटलेलं नाही। बॉडी स्थापन न होता सुद्धा त्यांनी अगदी तत्परतेने ठेकेदार बदलला आहे। तो ठेकेदार बदलण्याचं कारण काय? ठेकेदार जेव्हा बॉडी स्थापन होईल त्याच्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ठेकेदार बदलू शकतो, पण आता त्यांनी जाणून बुजून त्या कामगारावर अन्याय करून त्यांनी तो ठेकेदार बदलला आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही। आम्ही पूर्णपणे बहुजन विकास आघाडी संपूर्ण त्या कर्मचाऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत। त्यांची जी काही देणी असतील कुठल्याही प्रकारची ती देण्यास महापालिकेला आम्ही भाग पाडू। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुठलाही संकोच न बाळगता आता बहुजन विकास आघाडीचा महापौर बसणार आहे हे असल्यामुळे भाजप जे आहेत की अशा प्रकारची घाई करून पटापट हो ते त्यांना ती भीती आहे की महापौर बसल्यानंतर आमचं काही चालणार नाही। त्याच्यामुळेच त्यांनी अगदी तडकाफडकीने हा कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार बदलला आहे आणि जुन्या ठेकेदाराकडून संपूर्ण काढून घेऊन त्यांनी नवीन ठेकेदार बदलला आहे। पण आम्ही तसं होऊ देणार नाही। आमचा महापौर बसल्यावर आम्ही जो काही त्यांचं जे काही देणी आहेत ते आम्ही त्यांना द्यायला भाग पाडू महापालिकेला। शहराचा कचरा उचलणारे सफाई कामगार हे एकदम आपला घाम घालून आपल्या परिसरात स्वच्छता करतात आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्याबद्दल असं जे घाणेरडं राजकारण जे काही सत्ताधाऱ्यांनी चालू केलेलं आहे इकडच्या आमदारांनी वगैरे ते आम्ही खपवून घेणार नाही आहोत, लक्षात ठेवा। कारण ठेकेदार कोणी असू दे परंतु त्याने यांना पूर्ण सुविधा देणं गरजेचं आहे। मग मागील ठेकेदार किंवा नवीन ठेकेदार नियुक्त करताना आता नवीन बॉडी आहे त्यांना विचारात घेणं गरजेचं होतं। आम्ही लवकरच कमिशनरची आज दुपारी 12 वाजता मीटिंग घेऊन या संदर्भात योग्य तो निर्णय कसा घेता येईल आणि ठेकेदार जे कोणी आहेत त्यांना देखील आमच्यासमोर बोलून यांना जे काही सुविधा मागील ठेकेदार असो किंवा नवीन असो त्या दोन्ही ठेकेदारांनी संगनमत करून पुढील निर्णय घेऊ। रातोरात वर्क ऑर्डर दिली गेली, काय राजकारण आहे याच्यामध्ये?
आता तुम्ही वर्षभरात काय राजकारण सुरू आहे तुम्ही संपूर्ण तालुक्यात बघितलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरू आहे. मग आपल्या प्रत्येक कामगारांबद्दल बोला किंवा आपल्या इतरत्र सगळ्या ज्या महापालिकेच्या नवीन सगळ्या योजना बोला किंवा सगळ्या मॅरेथॉन बोला किंवा इतरत्र काही सुविधा ज्या महापालिका जे आपले कार्यक्रम राबवते त्या प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं, दुसरं काही काम केलेलं नाही आहे. आता तुमची सत्ता आली, तुम्ही काय लोकांना कसं झालं? 100% आम्ही कामगारांच्या बाजूने कायम होतो. आजही आहोत, उद्या राहणार आहोत. कामगारांकरता जे जे हिताचे निर्णय ते आम्ही घेणार आणि लवकरच आमचे महापौरपदी जे कोणी आप्पा जे निर्णय घेतील आणि ते महापौर आम्ही सर्व कमिटी कामगारांच्या बाजूने आहोत आणि राहणार काय. प्रथमतः महापालिकेची निवडणूक झाली आणि बहुजन विकास आघाडीचा झेंडा लहरला इकडे आणि त्याचमुळेच हे जे इकडे जे सफाई कर्मचारी आहेत हे सर्व स्थानिक आहेत. ह्यांचा जो मुद्दा आहे आज त्या लोकांनी काम केलं नाही कारण 2011पासून त्यांना त्यांचं ग्रॅच्युटी आणि लिव्ह सॅलरी वगैरे पेड झालेली नाही आणि त्यांना असं समजण्यात आलं की रातोरात त्यांचं ठेकेदार जो होता ह्याची बदली करण्यात आली आहे म्हणून ते नाराज आहेत. परंतु आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आम्ही मॅडमशी बोललो आहोत, दिवे मॅडमशी. त्यांनी 12 वाजता आम्हाला टाईम दिलेला आहे. 12 वाजता आम्ही ह्यांच्या टीमबरोबर तिकडे मिटिंग करणार आहोत आणि आमचा संपूर्ण पक्ष ह्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहणार आहे. यांना इथे डाकूरने आयुक्ताकडे पण पाठवला होता. आयुक्तांनी बोलले आम्ही करतोय. मग आज काय झालं असं? अद्याप ते केलं नाही. आता आमची बॉडी आलेली आहे. अजून मी बॉडी बसलेली पण नाही याचा महापालिकेवर, पण आता आम्ही हे करून घेणार. काय वाटतंय याच्यामध्ये राजकारण आहे? राजकारण नक्कीच आहे ना, म्हणून तर आता कॉन्ट्रॅक्टर बदलला. ठेकेदाराला माहीत पण नाही जुना ठेकेदाराला कोण आहे ते, पण आम्ही आमच्या लोकांच्या बरोबर आहोत आणि आम्ही त्यांना न्याय देणार. 2009 महापालिका अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक भूमिपुत्र सफाई कर्मचारी म्हणून इथे काम करत आहेत. अचानक ठेका चेंज झाल्यामुळे त्यांच्या कामावर गदा येईल असं कर्मचाऱ्यांना वाटत आहे. तर आम्ही बहुजन विकास आघाडी, मनसे आणि जेवढेही महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत ते सगळे कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही सदैव भूमिपुत्रांसोबत राहू. काल होतो, आज आहेत आणि उद्याही असणार आहे. आणि जे यांनी अचानक जे टेंडर बदली केलेलं किंवा ठेका चेंज केलेला त्याबद्दल आम्ही महापालिकेमध्ये आवाज उठवू आणि पूर्वपद जे ठेका आहे तो करण्याचा प्रयत्न करू. इतक्या निवडणुकी संदर्भात निवडणूक चालू असतानाच महापालिकेचा ठेकेदार बदललेला आहे, नवीन टेंडर काढलेला आहे. ते कोणत्या पद्धतीने काढलं ते आम्हालाही माहिती नाही. कर्मचाऱ्यांच्या वतीने मी मला बोलतो की या ठिकाणी कर्मचारी कमी करण्यात येतील असं त्यांना कर्मचाऱ्यांना वाटत आहे. त्यांचा PF बंद करण्यात येतील, त्यांची रिटायरमेंटच्या नंतर ग्रॅज्युएटी बंद करण्यात येईल असं संकेत चालू आहेत. परंतु या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की या नवीन टेंडर काढलं तरी आमचेच कर्मचारी कामाला लागले पाहिजेत आणि आम्हाला जी ग्रॅज्युएटी मिळायची आहे किंवा आम्हाला आमचा एखादा माणूस दगावला किंवा आमचा रिटायर झाला त्याला ग्रॅज्युएटी मिळणे ग्राह्य धरलं पाहिजे. या अनुषंगाने आज आम्ही आंदोलन करत आहोत आणि या कर्मचाऱ्यांना कंटिन्यू म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयापासूनही कामावरती आहेत, महापालिका स्थापनेपासून कामावरती आहेत, अशा लोकांना कंटिन्यू कर्मचारी म्हणून याच्यामध्ये महापालिकेनं समाविष्ट केलं पाहिजे. जे आमचे सफाई कामगार आहे परत पहिल्यापासून आदिवासी, बिगर आदिवासी सर्व लोक आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहेत आणि लास्टपर्यंत उभे राहणार आहेत. जे करून हे लोकांनी ठेका काढण्यासाठी घाई केलेली आहे, जे निवडणूकमध्ये भर निवडणूकमध्ये ठेका काढलेला आहे तो आम्ही कसा काय रद्द होईल काय होईल तो आम्ही बघणार आहे. आम्ही बहुमताने जे काही प्रयत्न करणार ते करणार.